शिवसेनेच्या शहरप्रमुखांनी मांडलेली जी भूमिका आहे ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची भावना आहे. आज मी देखील पालकमंत्री म्हणून काम करत असताना भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नगरसेवकांना जेवढा 40 लाख रुपये मी शिवसेनेच्या नगरसेवकांना निधी दिला, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना मी निधी दिलेला. त्याच्यामुळे शहरप्रमुखांची इच्छा काय आहे की आपण सांघिकपणानं महायुती म्हणून काम करतोय. त्याच्यामुळं एका कोणाचं श्रेय घेण्यापेक्षा हे सांघिक श्रेय आहे. अजून त्याची प्रशासकीय मान्यता मिळायची त्यांनी योग्य सांगितलं. म्हणजे मी वाचलं त्याच्यामध्ये त्यांनी टेक्निकल मुद्दे टाकलेत की अजून प्रशासकीय मान्यता मिळायची आहे, अजून स्थायी समितीमध्ये जायचं आहे, अजून टेंडरवरून जनरल बॉडीमध्ये जायचं. बरोबर ना मोदीजी, तुम्ही पण नगरसेवक होता. आणि मी सत्ता किंवा मेजॉरिटी आहे म्हणून सांगत नाही, परंतु तसं जर आम्हाला पाहिजे तसे ठराव मंजूर करायचे झाले तर मेजॉरिटी आज शिवसेनेची आहे. पण असं असताना देखील जे भारतीय जनता पार्टीचे 6 नगरसेवक आहेत त्यांना जसा नगरसेवकांना बाकीच्या 40 लाख रुपये निधी दिला आहे त्याच पद्धतीनं 40 लाख रुपये निधी दिलेला आहे. जे भाजपाचे शहर प्रमुख आहेत, शहराध्यक्ष आहेत, त्यांनी रवींद्र चव्हाण साहेबांकडे विनंती करून तुमच्याकडच्या गटाराचं काम जे मला न सांगता सुरू केलं होतं रामाच्या आळीतलं, म्हणजे पैसे मंजूर मी करून दिले. पण ठीक आहे, मला त्याच्याबद्दल काय तिथं मी कार्यक्रमाला गेलो म्हणजे माझी ओळख काय महाराष्ट्राला होणार अशातला माझं नाही. परंतु एक महायुती किंवा एखादी अलायन्स टिकवण्याचे जे काही प्रकार आहेत ते समन्वयानं घेतले पाहिजे. माझ्याकडनं कुठेही कोणावर अन्याय होत नाही. आता एकनाथ शिंदे साहेब, तुम्हाला माहिती आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी रवींद्र चव्हाण साहेबांच्या पत्राला मान दिला आणि ते मंजूर केलं. आता रवींद्र चव्हाण साहेबांशी देखील रोज मी बोलत असतो, परंतु ज्या पद्धतीनं ते प्रेझेंट केलं जातं त्याच्यामधनं कुठेतरी खिणगी पडू शकते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी शब्द दिला, आजही तुम्हाला सांगतो, मी शब्द दिला आहे की जेव्हा जिल्हा परिषदेला ऑप्शन होईल तेव्हा एक जागा आम्ही भाजपला देणार आहे, मी 100% देणार आहे. आज 18 पंचायत समितीचे सदस्य माझे असताना, शिवसेनेचे असताना, मी तिथं एक पंचायत समितीचा ऑप्शन त्यांना द्यायचं ठरवलं, मी देणार आहे. म्हणजे मी ज्या पद्धतीनं सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम करतो आहे. आता देवरुख नगरपालिकेच्या बंधाऱ्याचे 8 कोटी रुपये हे कोणी दिले, इमारतीचे 4 कोटी रुपये कोणी दिले. त्याच्यामुळे कुठेही कोणी अन्याय करत नाही. रवींद्र चव्हाण साहेबांना देखील अधिकार आहे पैसे मंजूर करायचा, परंतु इथले जे स्थानिक पदाधिकारी असतात त्यांनी कुठेतरी समजून काम केलं पाहिजे. आपल्याला महायुती, मी तर असल्या किरकोळ गोष्टीकडे लक्ष पण देत नाही, पण शेवटी शहरप्रमुखांची भावना आहे आणि शहरप्रमुख माझ्या प्रचाराची धुरा घेतात, त्याच्यामुळे त्यांचं ऐकणं क्रमप्राप्त आहे. त्यांनी त्याच्यामध्ये टेक्निकली जे सांगितलेलं आहे की प्रशासकीय मान्यता आहे, स्थायी समितीच्या बैठकी आहेत, या टेक्निकल बाबी अजून व्हायच्या, अजून एस्टिमेट देखील झालेलं नाही. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.